धन्यवाद दिनेश. नमस्कार. आवाज नाही आला. नमस्कार. सकाळी आपण सगळ्यांनी शॉप फ्लोअरचा एक एक्सलंट शो विटनेस केला आहे. आता तो शॉप फ्लोअर झाल्यानंतर आता वेळ आहे टॉप फ्लोअरची. आणि या टॉप फ्लोअरमध्ये आपल्याबरोबर सगळ्यात पहिले येणारे एक कंपनी जी रंगांची उधळण करणारी कंपनी आहे. कुठली असेल ती? काही अंदाज? व्हेरी गुड. तर या रंगविश्वला एक अशी समस्या आली ज्याच्यावर त्यांनी काम केलं. आता ती समस्या एकदम कॉमन आहे, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांना ती येते. ती समस्या आहे डिलिव्हरी. येते का कोणाला डिलिव्हरीची समस्या? प्रॉब्लेम आहे का डिलिव्हरीमध्ये? आहे का नाही आहे? आहे ना. मग चला आपण बघूया रंगविश्वाच्या रंगीबेरंगी टीमने ही समस्या TLCची प्रणाली वापरून कशी सॉल्व्ह केली. गुड आफ्टरनून TLCians. मी रोशनी आणि मी दिव्या संपूर्ण रंगविश्व परिवारातर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि तसेच मराठी राजभाषा गौरव दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देते. रंगविश्व एंटरप्राइजेस हे नाशिक येथील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेली ट्रस्टवरती OEM प्रोडक्शन पार्टनर कंपनी आहे. आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल OEM उद्योगांसाठी कस्टमाइज युजर इंटरफेस व स्पेशालिटी लेबल्स या क्षेत्रांना संपूर्ण सोल्युशन प्रोव्हाइड करतो. आम्ही आमचे कस्टमाइज प्रॉडक्ट पॅन इंडिया तसेच एक्सपोर्ट देखील करतो. आमचे मेजर प्रॉडक्ट्स आहे मेम्ब्रेन कीपॅड, टच स्विचेस, ग्राफिक ओव्हरलेज आणि स्पेशालिटी लेबल्स. तसेच आम्ही प्रामुख्याने पॉवर अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, मेडिकल अँड हेल्थकेअर डिव्हायसेस, टेस्ट अँड मेजरमेंट इक्विपमेंट्स या क्षेत्रांना सेवा देतो. आमचे इस्टीम कस्टमर्स आहे ABP, CG, सिमेन्स, वॅगो व इतर नामांकित कंपन्या. आज आपण एका महत्त्वाच्या प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. हा प्रवास आहे संघर्षातून संधीपर्यंतचा आणि समस्येतून समाधानापर्यंतचा. साधारण 3 वर्षापूर्वी जेव्हा रंगविश्वने TLCमध्ये पाऊल ठेवले तेव्हा सेल्स स्टॅग्नन्सी हा सर्वात मोठा क्रिटिकल बिझनेस इश्यू रंगविश्वसमोर होता. मात्र TLCच्या मिळालेल्या मार्गदर्शनानुसार CBIवर 5W1H मार्फत काम केले गेले. ॲन्युअल बिझनेस प्लॅनिंग करण्यात आलं आणि सेल्स आणि मार्केटिंगवर स्पष्ट फोकस देण्यात आला. यामुळे NPD म्हणजेच न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वाढलं, एक्झिस्टिंग कस्टमरकडून विश्वास वाढला आणि ऑर्डर्समध्ये वाढ होत ती तब्बल 100% गेली. ऑर्डर्स वाढल्या, प्रेशर वाढलं आणि पुढे निर्माण झाली ती एक नवीन समस्या, नवीन CBI आणि तो इश्यू होता ऑन टाईम डिलेव्हरी. या वाढत्या ऑर्डर्समुळे रंगविश्वमध्ये नेमका काय गोंधळ झाला आहे, टीम कशी अडचणीत सापडली आहे आणि TLC वेने आम्ही त्यातून कोणतं सोल्युशन शोधलं आहे तेच आज आपण ह्या स्किटमधून बघणार आहात. सो लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम टीम रंगविश्व परफॉर्मिंग ऑन CBI टू सक्सेस वाया गोवा. हॅलो जयंत सर, मी एक्स कंपनीमधून देशपांडे बोलतोय. हो सर, बोला. माझ्या जॉबचं स्टेटस कळेल का? आहे सर, तुमचा जॉब प्रोडक्शनमध्येच आहे. उद्या डिस्पॅच करतो नक्की. उद्या? माझं तर प्रोडक्शन थांबलंय. माझा जॉब लगेच रेडी करायला घ्या, मी स्वतः येतोय घ्यायला. हॅलो सर, हॅलो. जयंत, आपला NPDचा जॉब डिस्पॅच होणार होता, त्याचं काय झालं? दीपल्ली, तू त्या कस्टमरला रिवाइज डेट दे. तो जॉब अजून प्रोडक्शनमध्ये नाही लागला. अरे जयंत, NPDचा जॉब रिवाइज डेट किती वेळेस देऊ मी? आज होगा, कल होगा करता करता कस्टमर विचारतायत आखिर होगा कब? तू त्यांना सांग ना, त्यांचा जॉब प्रोडक्शनमध्ये आहे, आपण देऊन टाकू, उद्या देऊ तो. अरे जयंत, हो प्रोडक्शनचे साहेब. बोला वंता मॅडम, आता तुम्ही कोणता बॉम्ब फोडायला आलात? अरे कस्टमरची पिऊन 8 दिवस झाले, आपण त्यांना साधं ॲक्नॉलेज पण नाही केलंय. वंता मॅडम, इकडे इतका गोंधळ झाला आहे ना, मी इकडे लॅपटॉप उघडला ना की तिकडे प्रोडक्शन लाईनवर गोंधळ होतोय. त्या गोंधळात राहिली असेल माझ्याकडून. मी देतो, संध्याकाळी देतो, त्यांना डेट देतो. अरे जयंत, एका कस्टमरचा जॉब रिवर्कसाठी दिला होता तुला, त्याचं काय झालंय? अरे बाबा, इकडे एवढा गोंधळ झालाय, थांब देतो, संध्याकाळी तुझी पण डेट देतो मी. दे पापा. हो हो. अरे जयंत, त्या ॲग्रोफॅबचं 100% पेमेंट आलं आहे. मटेरियल डिस्पॅच झालं का? कारण तू फोन उचलत नसल्यामुळे कस्टमर मला कॉल करतायत. मटेरियल? पण ते मटेरियल तर कालच डिस्पॅच झालंय मॅम. डिस्पॅच झालंय? अरे ते मटेरियल तर अजून आपल्या डिस्पॅच सेक्शनलाच आहे. बस बाबा, आता असंच चालत राहिलं ना रंगविश्वाचं नाव गोंधळ विश्व होणार आहे. जयंत सर. अरे 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 थांब, काय झालं? सर लाईनवर लेझर मशीन ब्रेकडाऊन झालं.
घ्या. आता ज्या कस्टमरचा फोन आला होता ना त्याच कस्टमरचं मशीन त्याच कस्टमरचा जॉब त्या मशीनवर होता. म्हणजे आता डिस्पॅच जाणार नाही, पेमेंट येणार नाही, त्यात हे मशीन मेंटेनन्सचा खर्च वाढला तो वेगळा. सर शे. मी काय करू, जाऊ घरी? जा बाबा जा तू. मशीन ब्रेकडाऊन झाली, आता जॉब कसा मिस्टर जयंत पवार, परफॉर्मन्स सध्या फारच डाऊन साईडला गेलाय. मॅनेजरच्या केबिन मध्ये बोलावं आलंय तुम्हाला. चला, बोलवलंय. अरे आता परत यांची कटकट. एक तर मशीन ब्रेकडाऊन झाले, डिस्पॅच होत नाहीये. फार गुन्हार आता. मे आय कम इन सर? या जयंत साहेब या, तुमच्यासाठी रेड कार्पेट आतरायचं राहिलंय. काय चाललं प्रोडक्शन मध्ये? हे माझं वैयक्तिक सिम कार्ड आता कस्टमर केअर झाला असं वाटायला लागलं मला. सर आपलं मशीन ब्रेकडाऊन झालंय. मशीन ब्रेकडाऊन झाली का तुमची सिस्टीम ब्रेकडाऊन झाली? मागाशी चॅलेंजर एंटरप्राइजेसचा फोन होता, ते मला म्हणता तुमच्याकडे फोन उचलण्याची प्रथा बंद झाली म्हणे. तुम्ही त्यांचे 4-5 कॉल मिस केलेत. फोन उचलायचा नव्हता तुम्हाला का त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं? हे बघा मेसेज. कस्टमर म्हणतो मी आता ऑर्डर कॅन्सल करतो. जर अशा ऑर्डर कॅन्सल आलं कंपनीची ग्रोथ कशी होणार आहे? मला तर असं वाटतं आपण ऑर्डर्स वाढून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. सॉरी सर, सध्या खूप गोंधळ झालाय प्रोडक्शनमध्ये. मला तुमचं सॉरी नकोय, मला आजच्या आज मटेरियल डिस्पॅच झालं पाहिजे. आजच्या आजच डिस्पॅच झालं पाहिजे. जाऊ शकता तुम्ही. आता मशीन ब्रेकडाऊन आजच्या आज डिस्पॅच होणार कसं? यांना काही समजतच नाही. काय झालं जयंत, तू इतका का चिडलायस? जाऊ दे कधी वेळा. सरांना असं वाटतं मी तर फक्त माशा मारायला बसलेलो आहे. एक तर तिकडे मशीन ब्रेकडाऊन झालंय, सर म्हणता आजच्या आज डिलिव्हरी पाहिजे. आता कसं शक्य आहे ते? त्यात म्हणता परत तू कस्टमरचे फोन उचलत नाहीये. मला आता समजत नाहीये मी नक्की टेलिफोन ऑपरेटर आहे की प्रोडक्शन हेड आहे. शांत हो, बस. आपण काहीतरी मार्ग काढूया. शाळेला वैताग आला सगळ्यांनीच त्या गोष्टींचा. एक तर मशीन ब्रेकडाऊन झालंय, सर म्हणता डिलिव्हरी पाहिजे. मला समजत नाही आता हे माझ्या सगळं सहनशक्तीच्या बाहेर गेलंय. मी एकटा काय करणार आहे? मी डिस्पॅच बघू, प्रोडक्शन बघू की सेल्सवाल्यांना उत्तर देऊ? नको मला ही नोकरी. सरळ गावाला जातो आणि शेती करतो आपली आपली. जयंत, कोण बोलतोय? थांब, निराश होऊ नकोस. मी आहे TLC वाणी. अनेक कंपन्या अशाच संकटातून जात असतात, पण TLCमध्ये या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित केला आहे. डिलिव्हरी उशिरा होते तेव्हा फक्त वेळ जात नाही, ग्राहकांचा विश्वासही कमी होतो. पण लक्षात ठेव, समस्या नाही तर स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. त्यासाठी TLC वेचा वापर करा. TLC वे म्हणजे काय? सर्वप्रथम आपला सध्याचा OTD पर्सेंटेज काय आहे ते शोध. OTD कशामुळे डाऊन साईडला गेला आहे त्याचा RCA कर. त्यासाठी 5 व्हायचा वापर कर आणि योग्य ते कारण शोधून काढ. OTD पर्सेंटेजचा गोल फिक्स कर आणि ते साध्य करण्यासाठी गोवा टूलचा वापर कर. गोवा? अरे वा, गोव्याला जायचंय. गोवा टूर नाही, गोवा टूल. गोवा टूल म्हणजे काय? गोवा म्हणजे गोल ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. तुम्ही ठरवलेल्या OTDचा गोल पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऑब्जेक्टिव्ज निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी दररोज कोणत्या कामांची अंमलबजावणी करायची आहे याची एक शीट तयार करा. या कामांचे रोज नियमित मॉनिटरिंग करा आणि रिव्ह्यू घ्या, कारण ऑन टाईम डिलिव्हरी ही फक्त टार्गेट नाही तर आपली कमिटमेंट आहे. Dear team, please gather in conference hall. We have an important meeting on OTD improvement. Our goal is to increase OTD from 30% to 95%. Objective: improve order processing and customer communication. Activities: appointed a sales coordinator, acknowledge all POs within 24 hours, PO verification and PPC planning within 48 hours, release sales order with dispatch date within 72 hours, inform customer proactively for delays. Objective: ensure material readiness and BOM accuracy. Activity: verify BOM before job release, raw material availability check before scheduling, maintain minimum stock for critical items, track supplier lead time. Objective: production planning and scheduling. Activities done: prepared weekly production plan, conduct daily PPC review in morning meeting, schedule job based on machine and assembly line capacity.
Objective, production flow optimization. Activities done, fast track line for small ticket size jobs, separate production line for NPD and rework jobs, separate assembly line for membrane switch and overlay labels with 100% RM availability for assembly. Objective, strengthening monitoring and daily review. Daily dispatch versus actual plan review in morning meeting along with NPD progress and rework job status. Track danger zone job cards and prioritize immediate corrective action. Monitor daily OTD performance. ठरवलेल्या गोवा शीटनुसार डेली मॉर्निंग मीटिंग सुरू करून दररोज डिस्पॅचचे स्टेटस NPD ऑर्डर व रिवर्क जॉबचा आढावा घेणे सुरू केले. दररोज OTD तपासणी सुरू झाली. तसेच MRMमध्ये मंथली रिव्ह्यू घेऊन RCA करून त्यावर आवश्यक सुधारणा करण्यात आला. मायक्रो प्रोडक्शन प्लॅनिंगवर विशेष लक्ष दिले गेले आणि त्याचे इफेक्ट 3 ते 4 महिन्यात दिसू लागले. OTD टप्प्याटप्प्याने 44%, 75% आणि 88% असा वाढत जाऊन 95% पर्यंत गेला आहे आणि यामुळे काही पॉझिटिव्ह इफेक्ट झालेत. बोला सर. बरं, ओके सर, चालेल. डन सर, डन. ओके सर, थँक्यू. अरे जयंत, एक गुड न्यूज आहे. काय रे? आपण त्या कस्टमरला त्याचं मटेरियल वेळेमध्ये दिलेलं आहे म्हणून तो आपल्यावरती खूप खुश आहे. तर मी त्याला लिंक शेअर केली तर त्याने ह्या वेळेला आपल्याला चक्क 4 स्टार रेटिंग केलेलं आहे. अरे मयूर, तू जे हे एक्सटर्नल कम्युनिकेशन सांभाळतोय ना, त्यामुळे मला प्रोडक्शन लाईनवरती मायक्रो प्लॅनिंग करायला आता वेळ भेटला आणि हे फक्त त्यामुळे शक्य झालंय. अरे मयूर, त्या ॲग्रोफॅबचं पेमेंट आलं होतं. मटेरियल रेडी आहे का? डिस्पॅच डेट होती त्याची आजची. मॅडम, तुम्ही त्याचा बिनधास्त बिल करून टाका. मटेरियलचं काही टेन्शन घेऊ नका. मटेरियलवरती पॅकिंग होत आहे. आज 101% त्याची डिलिव्हरी जाणार म्हणजे जाणारच. अरे वा मयूर, तू तो बडा तेज निकला. मॅडम, हम है, बाकी सबका पाणी कम है. अरे जय, आपण ह्यावेळेस तरी त्या कस्टमरचं मटेरियल वेळेत देणार आहात का? मागच्या वेळेस तो फार चिडला होता. ह्यावेळेस जर नाही दिला ना तर तो मॅनेजमेंटकडे जाणार आहे. अवंत मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. तो जॉब आता प्रोडक्शनमध्ये आहे. यावेळेस मटेरियल त्या कस्टमरला नक्की वेळेवर भेटणार. हो, 100%. जयंत सर, आमच्या NPDच्या जॉबचं काय स्टेटस आहे? अगं दिव्या, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. आपण कस्टमरला जी डिस्पॅच डेट डिक्लेअर केली होती ना, आपण त्या डेटच्या आधी त्यांना ते मटेरियल देतोय. कारण मटेरियल स्वतःच म्हणतोय आय एम रेडी फॉर डिस्पॅच, सो लेट सेलिब्रेट. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही. वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. अशा प्रकारे TLC वे वापरल्याने रंगविश्वाचं प्रोडक्शन तिप्पट झालंय. TLC वे ही सिस्टीम मधली सुधारणा नसून आमचा सक्सेस मंत्र बनली आहे. थँक्यू. एकदम मस्त. टीम रंगविश्व एकदम जोरदार. हा, आम्हाला सगळ्यांना एकच गोवा माहिती होता, पण आज तुम्ही आम्हाला दुसरा पण एक गोवा दाखवला. तो त्या गोव्यापेक्षाही जास्त भारी आहे असं वाटतं. कारण याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? बरं, तर आता याच्यासाठी आपल्याला काही प्रश्न आलेत आपल्या प्रेझेंटेशनमध्ये. तर या प्रश्नांची उत्तरं देताना मी तुमच्या फाउंडरना पण इथे बोलू इच्छितो. निलेश जोशी, प्लीज स्टेजवर या. एक प्रश्न असा आला आहे की एक डेंजर झोन जॉब कार्ड म्हणून तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये होतं. हे काय आहे हे जरा सांगाल का सगळ्यांसाठी? आमचे जे जॉब आहे ते मल्टिपल लाईनवर ॲक्च्युली मल्टिपल प्रोसेसमध्येच चालतात. मल्टिपल प्रोसेस त्याच्यावर होतात. तर प्रत्येक प्रोसेससाठी आम्ही काहीतरी टाईमलाईन किंवा डेट फिक्स केलेली असते. जर समजा जॉब त्या टाईमलाईनमध्ये किंवा त्या डेटपर्यंत पूर्ण होणार नसेल तर आम्ही तो रेड झोन म्हणून डिक्लेअर करतो आणि मग त्याच्यावर स्पेशल ट्रीटमेंट, त्याला त्या जॉबसाठी स्पेशल ट्रीटमेंट देऊन तो क्विकली आम्ही डिस्पॅच स्टेजपर्यंत आणतो. ओके, ग्रेट. एक अजून होतं फास्ट ट्रॅक लाईन फॉर स्मॉल तिकीट साईज जॉब्स. हे काय आहे भानगड? येस, आम्ही स्मॉल क्वांटिटीपासून लार्ज क्वांटिटी चे जॉब्स घेतो आणि लार्ज क्वांटिटीवरती इम्पॅक्ट न होऊ म्हणून आम्ही स्मॉल क्वांटिटी जॉब्स आहे त्याच्यासाठी एक सेपरेट सेक्शन ठेवलेलं आहे. डिजिटल सेक्शन आहे. तिथे आम्ही प्रिंटिंग करतो, असेंब्ली करतो. तिथे एक सेपरेट ओनर अलॉट झालेला आहे आणि तिथूनच जॉब डिस्पॅच होता. अच्छा, ग्रेट. म्हणजे कस्टमर छोटा असो की मोठा त्याला प्रायोरिटी ही मिळायलाच पाहिजे. ग्रेट. एक अजून प्रश्न आहे की डेली बेस्ड रिव्ह्यू सिस्टम फॉर OTD इम्प्रूव्हमेंट.
याबद्दल जरा अजून काही माहिती सांगाल का आमच्या मित्रांना? आम्ही डेली रिव्ह्यूसाठी मॉर्निंग मीटिंग कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये जे रिवर्कचे जॉब असतात त्याचे इश्यू आम्ही तिथे डिस्कस करतो मॉर्निंग मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर जे NPDचे जॉब असतात त्याची टार्गेटेड डेट दिलेली असते, त्याच्यानुसार काम करतो. जे आमच्या एक्झिस्टिंग ऑर्डर्स आहेत एक्झिस्टिंग कस्टमरच्या, त्याचं पण स्टेटस रिलेटेड आमचं डिस्कशन होतं आणि ही मीटिंग आम्ही डेली 15 मिनिटामध्ये कंडक्ट करतो. ओके, ग्रेट. हे जे काही तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत हे बघून तुमचा कस्टमर तर नक्कीच खुश झाला असेल. त्याचबरोबर आपल्या बरोबर आलेले इथले जे सगळे TLCN आणि त्यांच्या कंपनीतले सगळे कर्मचारी आहेत हे पण नक्कीच प्रेरित होतील ना? ओके, चलो, थँक्यू टीम रंगविश्व. थँक्यू. थँक्यू.